नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू। आज मी तुम्हाला मस्त असं सोयाबीन चिली करून दाखवणार आहे। हे सोयाबीन मी भिजवून पाणी असं निथळून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हे मी मंचुरियन पकोड्याचं पीठ घेतलेलं आहे, शेजवान सॉस लागणार आहे, टोमॅटो केचप लागणार आहे आणि डार्क सोया सॉस लागणार आहे। तसंच आपल्याला मंचुरियन चिली बनवायचं आहे, तर त्यासाठी मी शिमला मिरची, कांदा, अद्रक, लसूण असं कट करून घेतलेलं आहे। तर चला आता आपण मंचुरियन चिली बनवण्यासाठी सर्वप्रथम हे सोयाबीन आहे त्यांना हा आटा लावून घेऊया। हे पहा मित्रांनो, मी आता सोयाबीनला आटा लावून घेते। जास्त पण नाही, आपण कोबीचे पकोडे बनवतो तसंच हा आटा, तसेच हे पकोडे बनवून घ्यायचे आणि हा आटा असा सोयाबीनला लावून घ्यायचा। सोयाबीनमधलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे। मस्त सोयाबीन असे सोक करून एकदम थोडंसं पाणी घेते, कारण की हा आटा सोयाबीनला चिकटला पाहिजे म्हणून एकदम थोडासा असा पाण्याचा छिडकारा केला। तुम्ही पाहिला असेल आटा चिकटण्यासाठी सोयाबीनला। तर हे पहा आपला आटा मस्त असा सोयाबीनला चिकटलेला आहे। तर आता आपण हे तळून घेऊयात। हे पहा मित्रांनो, आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे। याच्यात सोयाबीन टाकून बघते, तर हे पहा मस्त गरम झालेलं आहे आपलं तेल। मस्त असं सोयाबीन फ्राय करून घेते। जसे आपण कोबीचे मंचुरियन तळून घेतो, पकोडे तळून घेतो, त्याचप्रमाणे हे सोयाबीन असं तळून घ्यायचं। हे छोटंवालं सोयाबीन आहे, तुम्ही मोठं पण घेऊ शकता। मग त्याचे फक्त तुम्हाला तुकडे करावे लागतील किंवा मग त्याचे पकोडे असे मोठे होते, पण हे छोटे छान लागतात चवीला। मस्त त्याला पीठ असं कोट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। चला तर मग आता हे काढून घेते। आता आपण दुसरी बॅच टाकूया। ते लगेच तळले जातात, काही टाईम लागत नाही याला तळायला। तर मी अशाच प्रकारे सर्व सोयाबीन तळून घेते। हे पहा मित्रांनो, मी एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्येच मी हा शेजवान सॉस टाकणार आहे थोडा। हे पहा, थोडासा डार्क सोया सॉस, हे पहा, आणि टोमॅटो केचप। आता याच्यामध्ये मी थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे। पाणी टाकून मस्त असं एकजीव करून घ्यायचं। हे झालेलं आहे। तर आता हे तेल गरम झालेलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे
चांगलाच गरम झालेला आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा मी अद्रक लसूण टाकून घेते. त्याच्यानंतर हे शिमला मिरची आणि कांदा. हे फुल गॅसवरतीच करायचं. मस्त असं फ्राय करून घ्यायचं फुल गॅसवरती. आपल्याला शिजवून नाही घ्यायचं, तर हे फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून घेतल्यामुळे त्याची जी चव आहे ना ती छान लागते. शिजवून घेतल्यावर ते हे मऊ पडतं. म्हणून हमेशा हे फुल गॅसवरती पटापट फ्राय करून घ्यायचं. बऱ्यापैकी आता फ्राय झालेला आहे. तर हे फ्राय झालेलं आहे. या स्टेजला याच्यामध्ये एकदम थोडंसं मी मीठ टाकणार आहे. म्हणजे या भाज्यांच्या पुरतंच, की भाज्यांना या चव लागावी म्हणून थोडंसं. तर मीठ टाकायची काही गरज नाही. झालं. आता याच्यामध्ये आपण हे फ्राय केलेले सोयाबीन टाकून घेऊयात. मस्त असे हलवून घ्यायचे. भाज्यांमध्ये छान असं हलवून घ्यायचं. सोयाबीन कसं पौष्टिक पण असतात आणि काहीतरी वेगळं आपण हे करू शकतो. झालं. मस्त असं फ्राय झालेलं आहे. तर आता या स्टेजला याच्यामध्ये जे आपण हे मिक्स करून घेतलं, कॉर्नफ्लावर, शेजवान सॉस, टमॅटो केचप, सोया सॉस, हे आपण याच्यामध्ये ॲड करू. पूर्ण असं सगळीकडे टाकून घेऊ. लगेच हलवून पटापट, जेणेकरून ते सगळीकडे लागायला पाहिजे. मस्त सगळीकडे तो मसाला लागला म्हणजे चव छान लागते. मस्त असा वास सुटला चायनीजचा. झालं आपलं सोयाबीन चिली खाण्यासाठी रेडी आहे. बघा किती छान आणि पटकन झालेली ही रेसिपी आहे. मी आशा करते तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. मी माझा 100% द्यायचा प्रयत्न करते. चला, तर मग आता आपण हे काढून घेऊया. आपलं मस्त असं सोयाबीन चिली रेडी झालेलं आहे. बघू शकता किती मस्त आणि स्पायसी झालेलं आहे हे. तर ज्याप्रमाणे आपण मंचुरियन चिली करतो त्याचप्रमाणे हे मी सोयाबीन चिली बनवलेलं आहे. तर तुम्ही हे रोटी बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता. तसंच तुम्ही हे असंही खाऊ शकता. एक नाश्ता किंवा तात्पुरतं असं भूक लागलेली असेल छोटी मोठी, तर त्याच्यासाठी तुम्ही हे असंच बनवून खाऊ शकता. तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.